नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बलिप्रतिपदा साजरी करण्यामागे कथा अशी की अत्यंत दानशूर परंतु दान कोणाला द्यावे याची जाण नसलेल्या बलिराजाला भगवान श्रीकृष्णाने वामनावतार घेऊन पाताळात धाडल्याचा हा दिवस. पृथ्वीतलावर दीपावली साजरी केली जाण्यामागे देखील या घटनेचा प्रमुख आधार आहे. बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. आपल्या प्रजेवर त्याचे खूप प्रेम होते. प्रजेच्या सुखासाठी तो सदैव दक्ष असे. दारी येणाऱ्या प्रत्येक माणसाला जे मागेल ते दान तो त्याला देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषच असतो. कोणाला काय, केव्हा आणि कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे आणि तो शास्त्रात आणि गीतेत सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे, अपात्री देऊ नये. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते गर्विष्ठ होऊन वाटेल तसे वागू लागतात. बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. तेव्हा भगवान श्री विष्णूने वामनावतार घेतला. वामनाने बलिराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे? तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे आणि या दानामुळे काय होणार? त्रिपाद भूमी वामनाला दान दिली. त्याबरोबर वामनाने विराट रूप धारण करून एका पावलाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसऱ्या पावलाने अंतरिक्ष व्यापले आणि त्याने तिसरा पाऊल कोठे ठेवू असे बलिराजास विचारले असता त्यावर बलिराजा म्हणाला, तिसरे पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा तिसरे पाऊल त्याच्या मस्तकावर ठेवून बलिराजाला पाताळात घालवायचे असे ठरवून वामनाने, तुला काही वर मागावायचा असेल तर माग, असे त्याला सांगितले. तेव्हा बलिराजाने वर मागितला, आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे आणि आपण मला पाताळात घालविणार आहात. तेव्हा 3 पावले टाकण्याने जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी 3 दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे. प्रभू यमाप्रित्यर्थ दीपदान करणाऱ्याला यमयातना होऊ नये, त्याला अपमृत्यू येऊ नये आणि त्याच्या घरी लक्ष्मीने निरंतर वास करावा. ते 3 दिवस म्हणजे अश्विन कृष्ण चतुर्दशी, अश्विन अमावस्या आणि कार्तिक शुद्ध प्रतिपदा. याला बलिराज्य असे म्हणतात. त्याचवेळी बळीची भक्ती आणि दातृत्व यामुळे प्रसन्न होऊन त्याला या कार्तिक शुक्ल प्रतिपदेला लोक तुझी पूजा करतील, तसेच ही तिथी तुझ्या नावाने ओळखली जाईल असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. गर्विष्ठ झाला तरीही सत्वशील दानशूर बळीराजाला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले आणि वर दिला. कार्तिक प्रतिपदेला लोक तुझ्या दानशूरतेची, क्षमाशीलतेची पूजा करतील. यावरून भगवंताची तत्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात. मित्रांनो, बलिप्रतिपदेला बलीची पूजा करतात. बलीने राक्षस कुळात जन्म घेऊनही त्याच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्वरी कार्य समजून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा आणि दानी राजा होता. प्रत्येक मानव हा प्रारंभी अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असतात, परंतु ज्ञान आणि ईश्वरी कृपा यामुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो. हे या उदाहरणावरून दिसून येते. अशा निर्भयतेने सत्यकर्माचे पालन केल्यावर त्याला मृत्यूभय राहतच नाही. यमसुद्धा त्याचा मित्र आणि बंधू होतो. या दिवशी भगवंताने वामन अवतारात दाखवून दिले की भगवंत हा सर्वस्व अर्पण करणाऱ्याचा दाससुद्धा होण्याची सिद्धता ठेवतो. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.